देशातील जेनझी सध्या चांगलीच फॉर्मात आहे। नागपूरचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी जेनझींबाबत वक्तव्य केलंय। मोबाईल स्क्रीन टाइमवर भाषण करत असताना नांगरे पाटलांनी जेनझीला काय बोलू शकतो असं भाष्य केलं। त्यावरून जेनझी आणि सीजेपीनं आक्रमक पवित्रा घेतलाय। जेनजी को क्या बोल सकते हैं, अभी बोलना भी मुश्किल हो गया है। यहाँ से वहाँ, वहाँ से यहाँ जंप हमारा ब्रेन कर रहा है, तो ब्रेन में क्या केमिकल लोचा होता है नोबडी अंडरस्टैंड्स। यौवनम धन संपत्ति प्रभुत्वम विवेकिता एकेकमन अनर्थाय किमु यत्र चतुष्टम। पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी कारगिल विजय दिनानिमित्त भोसला मिलिटरी स्कूलच्या कार्यक्रमात मार्गदर्शन केलं। युवकांचे आयकॉन असलेले नांगरे पाटील त्यांच्या भाषणासाठी आणि मोटिवेशनल स्पीचसाठीही प्रसिद्ध आहेत। या कार्यक्रमातही नांगरे पाटील यांनी बौद्धिक, भावनिक आणि सामाजिक विकासासोबतच संकटांना सामोरं जाण्याची ताकद विकसित करण्याची गरज असल्याचं सांगितलंय। मात्र त्यांनी युवा पिढीला त्यांचं मोबाईलचं व्यसन आणि स्क्रीन टाइम वरूनही खडे बोल सुनावलेत। Study the patterns. More you sweat during peace time, less you bleed during war time. अभी हम मोबाइल पे बिजी हो जाते हैं, जेनजी को क्या बोल सकते हैं, अभी बोलना भी मुश्किल हो गया है। स्क्रीन टाइम 6 hours, 7 hours. दिल्लीतील जंतर मंतरवरील विद्यार्थी आंदोलनानंतर जेनझी चांगलीच चर्चेत आली आहे। जेनझी फक्त मोबाईल, रील्स आणि सोशल मीडिया पुरतीच मर्यादित आहे अशी टीका केली जायची। मात्र या आंदोलनानं वेगळंच चित्र दाखवलं। हीच युवा पिढी हजारोंच्या संख्येनं रस्त्यावर उतरली, आंदोलनात सहभागी झाली। सोशल मीडियावर लाईक्स आणि शेअर पुरतीच मर्यादित असलेली ही युवा पिढी प्रश्न विचारायला लागली। त्यामुळे विश्वास नांगरे पाटील यांच्या वक्तव्याशी सहमत नसल्याचं जेनझींकडून सांगण्यात आलंय। जेनझी आणि विश्वास नांगरे पाटील यांच्यातील वादावर राजकीय नेत्यांनीही भाष्य केलंय। पोलीस प्रशासन हे आमच्या संरक्षणासाठी नव्हतं हे आम्हाला दिसलं। मुंबईमध्ये मग 1500 मुलांवरती फाईल झालेल्या केसेस असतील किंवा दिल्लीमध्ये ज्या पद्धतीने मुलांना मारलं गेलंय, हिंसा केली गेली आहे, तर हे बघून आम्ही कसा तुमच्यावरती विश्वास ठेवायचा हाच प्रश्न पडतो। आणि अविवेकाबद्दल ते बोलले आहेत, तर मला वाटतं की हा जो रेजिग्नेशन होतं हे रील्सने आणलेलं रेजिग्नेशन होतं। त्यामुळे आम्ही विचार करून सोशल मीडियाचा वापर करून केलेलं हे आंदोलन होतं आणि त्याचा हा निकाल होता तो जो नक्कीच सकारात्मक होता। काही दिवसांपूर्वी सकल हिंदू समाजाकडून आयोजित कार्यक्रमात विश्वास नांगरे पाटील यांनी केलेल्या भाषणात त्यांनी प्रामुख्यानं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्याचा गौरव केला होता। जीवन में शिस्त है, ऐसे स्वयंसेवकों का संगठन राष्ट्रीय स्वयंसेवक संघ। या भाषणानंतर त्यांच्या राजकीय तटस्थतेवर प्रश्न उपस्थित झाले आणि त्यावरून वादही निर्माण झाला। आता त्यांचं जेनझीवरील वक्तव्यही वादात अडकलंय। जेनझी पेपर फुटी विरोधात रस्त्यावर उतरली होती। परिणामी धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागला। मात्र असं असलं तरी विश्वास नांगरे पाटील यांनी व्यक्त केलेली चिंताही तितकीच महत्त्वाची आहे। यहाँ से वहाँ, वहाँ से यहाँ जंप हमारा ब्रेन कर रहा है। युवकांचा वाढता स्क्रीन टाइम त्यांच्याच प्रगतीमध्ये अडसर ठरत आहे। जेनजी को क्या बोल सकते हैं, अभी बोलना भी मुश्किल हो गया है। त्यामुळे जेनझीनं त्यावर विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी।